नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलोय रविवारी संडे स्पेशलमध्ये भारतात आणि जगात या आठवड्यात काय घडलं. चला तर पाहूया काय झालंय. व्हिडिओ कंटिन्यू करायच्या आधी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओसाठी डिस्क्लेमर दिलाय. चला तर पाहूया या आठवड्यामध्ये भारतात आणि जगात महत्त्वाचं असं काय घडलंय. पावसाची एंट्री शेवटी झाली आहे. हवामानात थोडासा ट्विस्ट दिली आहे. आता असं मी का म्हणतोय, तुम्हाला माहिती आहे मागच्या आठवड्यातच भारतामध्ये पाऊस येणार होता. जनरली मेच्या शेवटच्या आठवड्यामध्येच केरळमध्ये एंट्री किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळात एंट्री नेहमीच होती मान्सूनची. पण यावेळी मात्र काय झालं माहिती आहे का, ही एंट्री व्हायला लेट झाला आहे. आणि आता ती एंट्री जी झाली आहे त्यानंतर असं म्हणतायत की हवामान खातं असं म्हणतंय की आता तो महाराष्ट्रापर्यंत पोचतोय. आणि आता महाराष्ट्रानंतर तुम्ही आता बाहेर ऐकताय आहेच, हा इथं पाऊस पोचलेला आहे, पाऊस पडायला लागला आहे. मी जिथून व्हिडिओ करतो तिथं संध्याकाळपासून तिथं बराच वेळ झाला धो 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 पाऊस पडायला आहे. फॉर्च्युनेटली असाच पाऊस काही दिवस झाले केरळात पडतोय आणि हा पुढे जाऊन पाऊस आता महाराष्ट्रानंतर बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि वरच्या भागामध्ये हा पसरत जाईल. पण हवामानाची साथ ही असली पाहिजे. विशेषतः महाराष्ट्र, कोकण, पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि अनेक भागांमध्ये पावसाची चर्चा तर सुरू झालीच आहे. लोकांनी सोशल मीडियावरती येणार की नाही असे गट पडलेत. पाऊस आला, फायनली म्हणतात काही जण पाऊस आला. ज्यांच्याकडे पडतो ना पाऊस त्या दिवशी ते म्हणतात पाऊस आला, पाऊस आला. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर पाऊस दांडी मारतं. मग परत नवीन ट्रेंड, नाही पाऊस नाही आला, पाऊस नाही आला, पडत नुसताच हुलकावणी देऊन निघून गेला. अशा पद्धतीचं सोशल मीडियावरती तरी नक्की पाऊस सुरू झाला आहे. भारतात पाऊस म्हणजे फक्त रोमॅन्टिक वेदर नसतंय, ही म्हणजे बऱ्याचशा गोष्टीची सुरुवात. नवीन चैतन्य, जीवनसृष्टीला नवीन चैतन्य, नद्या दुथडीवरून वाहणे, त्यानंतर शेती पिकवायला सुरू होणे, शेतीमध्ये लागवड केलेली असती त्याला कोंब फुटणे वगैरे हे सगळेच प्रकार सुरू होतात. बऱ्याच ठिकाणी रेनकोटची गडबड, शाळा सुरू होतात, शाळेला रेनकोट घालून जाणारी ती मुलं, हे सगळं दिसायला आपल्याला सुरू होतं. आणि जे नवीन चैतन्य भरायला पाहिजे हवेमध्ये ते भरायला चालू होते. पण काय आहे माहिती आहे काय मित्रांनो, काय झालं आहे की असं म्हणतात, आता हे कितपत खरं आहे कितपत, बरेच जण असं म्हणतात की यावर्षी एल निनो असणार आहे. काही जण तर म्हणतात सुपर एल निनो असणार आहे. एल निनो म्हणजे दर 3 वर्षांनी एकदा थोडाफार पाऊस जो असतो ना तो दांडी मारतो. थोडाफार बघूया आता यावर्षी काय होते नेमकं. दांडी मारतोय थोडा का थोडं, काही वेळा सुपर एल निनो सांगून पण नाही मी 110% मार्क मिळवणार असं करतोय. बघूया आता, काही वेळा तसं पण होतंय. हवामानाचं काय अनप्रेडिक्टेबल आहे हो. इकडं ऊन, समुद्रावर ऊन जास्त पडले की वाफ जास्त तयार होणार, मग आपल्या इथे येऊन पाऊस पडणार धो 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 धो. कुठेतरी पडायलाच पाहिजे. समुद्रात पडले का बघूया ह्यावेळी ऊन भरपूर कळते आपल्याला. आणि यानंतर खऱ्या गोष्टी सुरू होतात. जर पाऊस पडत असेल तर काही लोक गड किल्ल्यांच्या सफारी सुरू करतात. सगळा तो प्रदेश हिरवागार, अशा ह्याच्यामध्ये गड किल्ल्यांच्या सफारी. काही जण समुद्रसपाटीला जात नाहीत पण फक्त उफाळलेला समुद्र बघण्यासाठी म्हणून काही लोक समुद्र किनाऱ्यावरती पण जातात. पण जायच्या आधी, कुठल्याही ठिकाणी जायच्या आधी वेदर ॲप चेक करा. 2 तासापूर्वी काही झालं म्हणून काही कारणासाठी गेलेला असाल आणि तुमच्याकडं रेनकोट, टोपी अशा जर गोष्टी नसतील तर तुम्हाला आयदर वाट बघत थांबावं लागेल तिथं जिथं असाल तिथं, किंवा तुम्हाला भिजत घराकडे यायला लागेल. आता हे काय करायचं ह्याच्यावरती सोपा उपाय म्हणजे वेदर ॲप. वेदर ॲप नसेल तर डाउनलोड करून घ्यायचं प्ले स्टोअरवरनं आणि तिथं तुमच्या लोकेशननुसार काय वेदर आहे चेक करायचं. जर निळं निळं असं दिसायला लागलं, त्यानंतर ढगाची चिन्ह दिसायला लागली, ढगाच्या खाली चिन्हाच्या खाली तुम्हाला पावसाची चिन्ह दिसायला लागली, तर समजा की तिथं पाऊस पडणार आहे.
मग त्यानुसार ठरवायचं बाहेर जायचं की नाही. पाहू आता काय होतंय. हे एक मोठं थ्रिलर होणार आहे, OTT थ्रिलर का आता काय, आता मूवी आता बघू कसं होतंय. पण यावेळेचा मान्सून आपल्याला पूर्ण वेळ लक्ष ठेवून राहायला लागणार आहे. किती पडतोय, काय पडतोय, कसं कसं होतंय, नदीला पाणी किती आहे, तिकडं समुद्रात कधी जाणार आहेत मासेमारीला, मग नंतर पुन्हा गणपती वगैरे, हे सगळं ह्याच्या ऑटोमॅटिकली मागं येणार आहे. त्यामुळं आपण डोळ्यात तेल घालून सगळ्या पावसाच्या ज्या चाली आहेत त्या आपण बघत राहू. महत्त्वाचा दुसरा आता एक ट्रेंड असा म्हणूया की इंटरनेटवर पुन्हा एकदा क्रिकेटनं कब्जा केला. असं का? लागोपाठ मागच्या आठवड्यामध्ये RCBनं IPL जिंकलं. वैभव सूर्यवंशी ह्या 15 वर्षाच्या मुलांनी तर धुमाकूळ घातलाय. रनचा पाऊस म्हणजे पाऊस, 6 वर 6. त्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या गिलक्रिस्ट आणि ह्याच्यासुद्धा गिलक्रिस्ट, त्यानंतर वेस्ट इंडिजचा तुम्हाला आठवत असेल कोण आहे तो बाबा वेस्ट इंडिजचा, बघूया आता. तो सुद्धा 6 वर 6 मारायचा. तसा हा नुसतं 6 वरती 6 मारतोय आणि समोरच्या बॉलर्सना घाम फुटून आता कुठला बॉल टाकायचा हा प्रश्न पडतोय. आणि अशा या वैभव सूर्यवंशीची भारताच्या T20च्या टीममध्ये वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी एंट्री झाली आहे, सिलेक्शन झालं आहे. याचबरोबर बेंगलोरनी 2 वेळा, बेंगलोरची टीम RCB IPLमध्ये 2 सलग दुसऱ्यांदा विजयी ठरली आहे. आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचं ते म्हणजे आपल्या T20 टीमचा नवीन कॅप्टन, इंडियन T20 टीमचा नवीन कॅप्टन डिक्लेअर झाला आहे. कोण असेल? श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरने आता T20 टीमच्या कॅप्टन्सीची जागा घेतली आहे. इथं बरेच चेंजेस होत असतात, बरेच जण येतात, बरेच जण जातात. T20 हा अत्यंत कॉम्पिटेटिव्ह आणि खूप जास्त स्ट्रेंथ असलेला फॉर्मॅट आहे. त्यामुळं जे लोक फॉर्ममध्ये आहेत त्या लोकांची एंट्री होत असते आणि जे लोक फॉर्ममध्ये काही काळासाठी नसतात त्यांना टीममधून थोड्याशा काळासाठी तो फॉर्म रिगेन करण्यासाठी काही काळ त्यांना त्यांच्या स्ट्रेंथवरती फोकस करायला लागते. बघूया आता काय होतं आहे. आता आपण किती जिंकणार आहे, किती अजून काय काय समोर येतं आहे. हे नवीन कॅप्टन्सीमध्ये भारत नवीन काय काय झेंडे काढतो आहे T20मध्ये पाहूया. पण क्रिकेट हे स्पोर्ट नाही आहे, आपल्याकडे इमोशन आहे. हे सगळ्यांच्या मनाशी कनेक्टेड असतं आहे. नवीन जरी प्लेयर्स आले तरी प्रत्येक त्या नवीन मारलेल्या शॉटला ते जुने जरी लोक असतील बघणारे, क्रिकेट बघणारे, त्यांनी हा शॉट त्यानं कसा मारलेला हे सगळं वर्णन करून सांगतात. राहुल द्रविड टेक्निकली किती जबरदस्त होता. मनोज प्रभाकर, संजय मांजरेकर यांची नावं अजूनही सर सुनील गावस्कर यांची मुलाखत ॲज अ एक्सपर्ट म्हणून घेतली जाते. कपिल देव सर यांचीसुद्धा, धोनी, कोहली या सगळ्यांची मुलाखत, या सगळ्यांचे ओपिनियन्स हे अजूनही ते कसे शॉट मारायचे, कसे खेळले, कसं त्यांचं बॉन्डिंग होतं, हे सगळं त्या एका मॅचच्या 3 तास 4 तासाच्या शोमध्ये नेहमी त्याच पद्धतीनं रिपीट होत राहतं, डिस्कस होत राहतं. ऑब्झर्व करून बघा तुम्ही. चला आता क्रिकेटचा विषय संपला आहे. आता सिरियस अशा मुद्द्याकडे जाऊया. UPSC स्टुडंटसाठी टफ असा वीक, पण लेसन मात्र मोठा आहे. भयंकर टफ असा वीक आहे. तुम्हाला माहिती आहे आत्ता रिसेंटली UPSCच्या एक्झाम्स ज्या होतात किंवा एक्झाम्स या कायम कॉम्पिटेटिव्ह असतात. बरेच लोक 1दा 2दा 3दा, काही लोक 5-6 वेळा दिलेली सुद्धा मी पाहिली आहेत. त्यांचं आयुष्य खरंच अवघड असतं. ज्या पद्धतीनं ते डेडिकेटेडली करत असतात UPSCच्या एक्झाम, ज्या गोष्टीच्या लाखो मुलं बसतात
त्या पोझिशनसाठी ज्या पोझिशनला ते जाऊन सिलेक्ट होणार आहेत यातनं भारतीय सेवेमध्ये, भारत सरकारच्या सेवेमध्ये रुजू होता येतं. कित्येक लोक धडपड करत असतात या सेवांसाठी, या सेवांमध्ये अनुभव घेण्यासाठी, या सेवांमध्ये रुजू होण्यासाठी. भयंकर कॉम्पिटेटिव्ह आणि भयंकर टफ अशा या एक्झाम्स. UPSC मेन्स क्लिअर होतात, मग ते इंटरव्ह्यूज, बऱ्याचशा गोष्टी आहेत या चॅलेंजिंग आहे. त्याच्यामध्ये बरेच ऑनलाईन रेफरन्सेस आहेत, ऑनलाईन व्हिडिओ मिळतात आपल्याला गाईड करणारे. बरेचसे लोक बऱ्याच ठिकाणी जाऊन याचे क्लासेस घेतात. जसं काही वेळा लातूरला जातात लोक, काही वेळा UPSCसाठी कोट्याला पण जातात. काही लोक दिल्लीमध्ये तयारी करतात, काही लोक पुण्यामध्ये तयारी करतात. बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या UPSCसाठी तयारी करत असतात. अक्षरशः त्यांनी त्यांचं आयुष्य झोकून दिलेलं असतं आहे. अशा या UPSC स्टुडंटसाठी हा वीक जो आहे हा नक्की टफ असा असतो आहे. काय आहे बघूया याच्यामध्ये. एक्झाम पेपर हे अनएक्सपेक्टेडली टफ गेलं आहे अशा सोशल मीडियावरती डिस्कशन चालू होत्या. काय झालं आहे नेमकं असं काय झालं. कदाचित नेहमीपेक्षा जे तयारी केलेली असती त्यापेक्षा टफ असणार आहेत. इम्पॉर्टंट हे लेसन आहे. लाईफमध्ये सगळ्या एक्झाम ह्या इझी नसतात, काही एक्झाम टफ आहेत. नीटच्या बाबतीत तुम्ही पाहतायच, दुसऱ्यांदा नीट द्यायला लागत आहेत. काही लोक दुसऱ्यांदा नीट देणार या भीतीनंच काही अयोग्य अशा घटनासुद्धा घडल्या आहेत ज्या मनाला चटका लावून दिल्या आहेत. पण या टफ डेमुळं जर्नी संपत नाही. जे लोक कंटिन्युअसली रिपिटेटिव्हली करत आहेत, ज्यांना माहिती आहे याच्यामध्ये सक्सेस कसं मिळतं आहे, ते लागोपाठ या गोष्टी करत राहतात, ते अचीव करायचा प्रयत्न करतात. तुम्हाला लवकरच मी 2 ते 3 अशा केसेस सांगणार आहे की ज्यांनी IAS मिळवलं. अशाच पद्धतीनं काही लोक फॉरेन सर्व्हिसेसमध्ये गेली याच UPSCमधनं. अशा काही केसेससुद्धा मी डिस्कस करेन पुढं जाऊन, ज्या अगदी जवळून पाहिलेल्या आहेत. प्रचंड खडतर असं आयुष्य होतं त्यांचं. फुलं वेचून ज्या व्यक्तींनी स्वतःचं आयुष्य, स्वतःच्या घराला सांभाळलं, लहानपणापासून एवढं डेडिकेटेडली काम केलं, अशा त्या व्यक्तींची जवळून पाहिलेली गोष्ट आहे ही मी. नंतर जाऊन त्यांना किती अवघड असा प्रवास सहन करायला लागला असेल. अशा या UPSCमध्ये बऱ्याच जणांना जेव्हा पेपर हा टफ जातो आहे, किती त्यांच्या मनावर दडपण असेल, टेन्शन असेल, काय होणार ती उत्सुकता असेल, घरातले काय बोलणार, काय विचार करणार. बरेच जण अशासुद्धा स्टोरी आहेत या UPSCमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी फॉरेनमधून जॉब सोडून परत आलेत आणि त्यांनी UPSCला अप्लाय केलं, UPSCच्या एक्झाम्स द्यायला सुरुवात केली. किती टफ आयुष्य असेल तुम्ही एकदा विचार करा. काय पोझिशनमधनं ते जात असतील, कशा प्रश्नांना ते उत्तरं देत असतील, कसा त्यांचा चरितार्थ चालत असेल. नुसतं अभ्यास करायचा या काळामध्ये, दुसरं काही नाही. आणि हे सगळे जे असतात, बरेचसे लोक UPSCला जेव्हा अप्लाय करतात त्यांचं तेव्हा बॅचलर्स कंप्लीट झालेलं असतं आहे. आणि यानंतर तुम्ही जेव्हा 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष या सगळ्या प्रश्नांच्या सरबराईला तोंड देत तुम्ही लढत असता, काय आव्हान होत असेल. आणि तरीसुद्धा तुम्ही ते चॅलेंज घेतलं आहे. त्यानंतर ते अपियर करायचं, त्यानंतर त्याला अप्लाय करायचं, सक्सेस करायचं. किती मनाचा कणखरपणा पाहिजे त्याला, किती लोकांची बोलणी ऐकून घ्यायला पाहिजेत, एखाद दुसऱ्या मार्कांनी मिळणं जाणं, काय चॅलेंजेस असतील. ह्या खरंच गोष्टी, ह्या स्टोरी ज्या आहेत बऱ्याचशा YouTubeवरती पण अवेलेबल आहेत. अशा स्टोरीची पुस्तकं पण आली आहेत. ज्यांनी सक्सेसफुली क्लिअर केलं आहे, जे आत्ता उच्च पदावर बसलेत, त्यांना तर हा सगळा प्रवास माहितीच आहे. ते सर्वजण अशा या डिफिकल्ट अशा प्रवासातनं गेलेत. काळजी करू नका. डेफिनेटली काही ना काही तरी यातून चांगला मार्ग निघेल. जरी पेपर टफ गेले असतील तरी घाबरू नका. कंपॅरिझन कमी करा, कन्सिस्टन्सी वाढवा. आणि सोशल मीडियावरती बऱ्याच वेळा, काही वेळा पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा गोष्टी लिहिल्या जातात. डोळे बंद करा, कान बंद करा आणि करत राहावा. असा हा छोटासा या UPSCच्या किंवा या जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम टफ जातात तेव्हा स्वतःच्याच मनाला अशा पद्धतीनं धीर द्यायला लागतो आहे. रोज थोडंसं इम्प्रूव्ह झालं
तर फ्युचर हे नक्की बदलू शकतंय. तुम्ही UPSC अचीव नक्की करू शकताय. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे आता. इंटरनेटवर पॉझिटिव्हिटी अजूनही जिवंत आहे. असं का म्हणतोय बाबा मी? एक जनरल सर्च केला. काय सर्च करताय ह्याच्यावरती पण आहे, पण ह्या आठवड्यामध्ये जनरल सर्च केला इंटरनेटवरती, तर असं दिसतंय की पॉझिटिव्हिटी अजूनही जिवंत आहे. होप्स अजूनही अलाइव्ह आहेत. सोशल मीडियामध्ये बऱ्याच वेळा निगेटिव्ह अशा गोष्टी पसरल्या जातात, पटकन प्रसार होतोय. पण पॉझिटिव्ह गोष्टी जेव्हा तुम्हाला नजरेस पडायला लागतात, त्यावेळी नक्की हा एक ट्रेंड आहे की ओव्हरऑल इंटरनेट जेव्हा तुम्हाला पॉझिटिव्हिटी दाखवायला लागतंय, बऱ्याच पद्धतीनं सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला सहज काहीतरी टाकलं आहे आणि चांगल्या न्यूज तुम्हाला यायला लागल्या आहेत, तर लक्षात ठेवा काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. असंच जेव्हा सर्च करताय इंटरनेटवर आणि दिसायला लागतं, असं समजा की इंटरनेट जिवंत आहे, पॉझिटिव्हिटी जिवंत आहे. आणि असंच होत गेलं. या आठवड्यामध्ये व्हायरल अशा बऱ्याच पॉझिटिव्ह स्टोरी झाल्या आहेत. लोकांनी अननोन टॅलेंटला सपोर्ट केलं आहे. मोटिवेशनल स्टोरीज शेअर झाल्या आहेत. आणि एखाद्या कधी छोट्याशा एन्करेजमेंट असलेल्या मेसेजला सुद्धा खूप सारे लाईक्स मिळाले. ही विचार करण्यासारखी बाब आहे. तुम्हाला आता एक छोटंसं एक चॅलेंज म्हणूया. असं कधी तुम्हाला काही दिसलं तर तुम्ही जरूर याला लाईक करा, कॉम्प्लिमेंट द्या अशा व्हिडिओजना, अशा मेसेजेसना तुम्ही कॉम्प्लिमेंट द्या, जेणेकरून ज्यांनी हा बनवला आहे त्याला मोटिवेशन मिळेल. पॉझिटिव्हिटी ही पसरली पाहिजे. पॉझिटिव्हिटीमुळे जग चाललं आहे. त्यामुळे असे जेव्हा तुम्हाला मेसेजेस दिसतात, व्हिडिओज मिळतात, त्याला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही, शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, मोटिवेट करा, जेणेकरून ही पॉझिटिव्हिटी पसरत राहू दे. तुम्हालाच शेअर करू नका, फ्रेंडला सुद्धा करा, फॅमिली मेंबर्सना सुद्धा इन्व्हॉल्व करा, ऑफिसवाल्या लोकांना सुद्धा या पॉझिटिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करा, जेणेकरून पॉझिटिव्हिटीचं मोठं असं रोपटं तयार होऊ दे. आणि कदाचित असंच कुणीतरी एखादं छोटंसं रोपटं कुठंतरी लावलं आहे आणि या आठवड्यामध्ये इंटरनेटवरती जरा जरी काही टाकलं तरी पॉझिटिव्ह अशा न्यूज आल्या आहेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो की इंटरनेटवर पॉझिटिव्हिटी ही अजूनही जिवंत आहे असं वाटायला लागलं. बरं, आता थोडंसं आपण अतिशय सेन्सिटिव्ह असा हा एक चर्चेचा विषय आहे. आणि काही ठिकाणी ह्या आठवड्यामध्ये मी पाहिलं, शेवटी इंटरनेटवर, सोशल मीडियावरती आणि काही ठिकाणी गप्पा गोष्टी करताना, की AI हा आपला कंपॅनियन व्हायला लागला आहे, की ही कॉम्पिटिशन निर्माण करायला लागलं आहे, माणसालाच कॉम्पिटिशन निर्माण करायला लागलं आहे. AI इज बिकमिंग फ्रेंड ऑर इट इज बिकमिंग कॉम्पिटिशन, नॉट अ कंपॅनियन. असं का म्हणतोय मी? तर काही अशा न्यूज बऱ्याचशा समोर आल्या की बऱ्याचशा ठिकाणी पगारवाढ होणार होती. ती पगारवाढ देणं अवघडून बसलं, कारण जो काय खर्च होता तो AI वरती कंपनीचा झाला. AIची बिलं जेव्हा हे GPU रन होतात तेव्हा भरमसाठ बिलं येतात. आणि ती बिलं का आली हे बऱ्याच लोकांना कळत नाही आहे. आणि ती बिलांची कात्रण दुसऱ्या ठिकाणी बऱ्याच वेळा होती. आणि कदाचित काही लोकांना स्वतःच्या जॉबला सुद्धा प्रॉब्लेम झालेला असू शकतोय याच्यामध्ये, किंवा काही गोष्टींसाठी डिफिकल्ट अशी उत्तरं द्यायची वेळ आलेली असू शकते. आणि मी ते माझ्या डोळ्यांनी काही असे मेसेजेस पाहिलेत, ते शेअर करू शकत नाहीत, पण डेफिनेटली अशा काही गोष्टी या आठवड्यामध्ये घडल्या आहेत. काय एक लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा कधी टेक्नॉलॉजिकल असा चेंज येतोय, मोठा बदल आहे, AIचा बदल हा छोटा बदल नाही आहे, हा मोठा बदल आहे. जशी हरित क्रांती झाली, जशी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाली, तशी ही AIची रिव्होल्यूशन आहे. आणि AIच्या ह्या रिव्होल्यूशनमध्ये गोष्टीसुद्धा अगदी तेजीनं बदलणार आहेत. लोकंसुद्धा पूर्वी अशाच पद्धतीने जेव्हा कम्प्युटर इंट्रोडक्शन झाला, लोकांची तयारी किंवा मनाला बऱ्याच लोकांना भीती वाटत होती लोकांना की हे कसं होणार. बऱ्याच जणांना ऑपरेट करता येत नव्हतं, मॅन्युअल रजिस्टर असायचे, हे सगळे बदलून कम्प्युटरवरती गेले, तिथं पटापटा काम व्हायला लागलं.
एकमेकांशी शेअरिंग व्हायला लागलं, ईमेलच्या माध्यमातून लवकर मेसेज पोचायला लागले, त्यावेळीसुद्धा ह्या गोष्टी झाल्याच असतील. त्यावेळीसुद्धा रेडीनेस नसणारच आहे. त्या काळामध्ये सुद्धा त्या जनरेशनला हे चॅलेंजेस फेस करावे लागलेच असणार आहेत, जे आत्ता AI च्या काळामध्ये फेस व्हायला लागलेत. आता यावेळी सुद्धा कामं बदलली आहेत, ऑटोमेट झालेत या प्रत्येक वेळी कामं, पण कामं नवीन तयार पण झालेत. आणि हा जो तयार झालेले आहेत हे जे मी म्हणतोय, यासाठी आपल्याला तयार करावं लागेल स्वतःला, की हे काय बदलायला लागलं आहे, हे काय बदलायला लागले हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. अदरवाईज हे काय बदलायले हेच जर कळलं नाही, ही जी मोठी अशी पोकळी तयार होणार आणि ही पोकळी भरून काढणं पुन्हा भयंकर अवघड जाणार. त्यामुळं काय बदल व्हायला लागलेत हे ऑन फील्ड समजू शकतात जे लोक काम करतायत ऑलरेडी. त्यांनी एकमेकांशी शेअर करणं की काय बदल व्हायला लागलेत हे कलिगशी शेअर करणं, किंवा त्यांच्या घरामध्ये फॅमिली आहे त्यांच्याशी शेअर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला ही नवीन डायरेक्शन मिळू शकेल. अदरवाईज हे अंतर ॲक्च्युली काय चालू आहे आणि काय लागणार आहे यातलं अंतर खूप जास्त मोठं. आणि मग पुन्हा एकदा AI वापरून हे काम करून टाकूया हा एक माइंडसेट, आणि पुन्हा एकदा आता काय होणार ही भीती ही वाढत जाणे, ही सगळी प्रक्रिया एक साखळीचा प्रकार आहे आणि ही साखळी वाढत जाते. मग त्यापेक्षा काय माहीत आहे हे बेस्ट पॉसिबल शेअर करणं, ट्रान्सफर करणं, माहिती देणं हेच योग्य असं माध्यम असं आत्ता सुरुवातीला दिसतंय. आणि तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे हे नुसतं AI नाही आहे, पुढं जाऊन रोबोटिक्स आहे, क्वांटम कम्प्युटिंग आहे. एक तर अशी गोष्ट आहे की आजच्या घडीला जगामध्ये जर डेटा काढला तर किती रोबोट्स बनायला लागलेत तुम्हाला माहिती आहे? याची आयडिया आहे? 5 सेकंदाला एक रोबोट बनायला लागलाय. विचार करा काय स्पीड आहे. 5 सेकंदाला जगात एक रोबोट बनतोय. आणि हे पुढं जाऊन कदाचित प्रोडक्टिव्हिटी जेव्हा इम्प्रूव्ह होती, ॲडॉप्शन इम्प्रूव्ह होतं आहे, तेव्हा ऑटोमॅटिकली कदाचित हे आज 5 सेकंदाला जसा एक रोबोट बनतोय, तसं 5 सेकंदामध्ये उद्या जाऊन 25 रोबोट बनतील. आणि ते 25 रोबोट मग तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जेव्हा दिसायला लागतील, तेव्हा कदाचित आता माझं काय होणार ही पुन्हा एकदा चर्चा सुरू होईल, पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होईल, पुन्हा एकदा भीती निर्माण व्हायची शक्यता आहे. त्यामुळं तयार व्हा, रोबोटसुद्धा येणार आहेत, बऱ्याचशा गोष्टी ऑटोमेट होणार आहेत. AI हा त्याचा ब्रेन आहे. त्यामुळं रोबोट, AI, क्वांटम कम्प्युटिंग या सगळ्या गोष्टी पुढं जाऊन हळूहळू ह्या मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. बऱ्याचशा गोष्टी ह्या यायला लागल्या आहेत. बऱ्याच कंपन्यांनी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये केलेली आहे. लाखो करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामध्ये. बिलियन्स ऑफ डॉलर्स याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स आहेत. अँथ्रोपिक IPO घेऊन येतं आहे. लवकरच OpenAI म्हणजे ChatGPT ही जी कंपनी आहे त्याची पॅरेंट कंपनी OpenAI याचा IPO येतो आहे. याचबरोबर SpaceX या कंपनीचा सुद्धा मोठा $1.75 ट्रिलियन एवढा मोठा IPO येतो आहे. हे सगळं ऑफकोर्स अमेरिकेमध्ये होतं आहे, पण त्याचे जे रिपरकेशन्स आहेत, त्याचे जे रिपल इफेक्ट आहेत हे भारतामध्ये सुद्धा दिसणार. त्यातल्या सुद्धा कंपन्या आहेत भारतामध्ये येणाऱ्या, त्यांच्यामध्ये सुद्धा हे आपल्या इथं बदल दिसायला चालू होतील. हळूहळू हे ॲडॉप्शन पण येईल. पण तत्पूर्वी आपल्याला तयार व्हायला पाहिजे, कॉन्फिडेंटली या गोष्टीला फेस व्हायला पाहिजे, पटापटा शिकून घ्यायला पाहिजे. आपल्याला कदाचित आज नाही तर उद्या या रोबोट्स बरोबर किंवा AI बरोबरच कॉम्पिटिशनला बसावं लागेल. बाजूला आज जे 4-5 कलिग आहेत त्याच्याऐवजी वेगवेगळ्या पद्धतीच्या 4-5 AI बरोबर काम करायची वेळ आली तर शंका येता कामा नये. हे जमायला पाहिजे, करायला पाहिजे. एवढा कॉम्पिटिटिव्हनेस, एवढा ब्रेनचा रेडीनेस हा करून ठेवायला लागणार. आणि एवढी तयारी जर असेल तर नक्की आज जी AI मध्ये जे म्हणतायत की बाबा जॉबचं काय होणार, पुढं जाऊन नोकऱ्यांचं काय होणार, तुम्ही जर एवढे त्याच्यामध्ये तज्ज्ञ असाल तर एक काय असे कितीतरी AI जरी आले तरी तुम्ही त्याच्यासाठी रेडी असणार आहे. त्यामुळं गेट रेडी फॉर द AI. अजिबात घाबरून जाऊ नका, कॉम्पिटिशनला घाबरून जाऊ नका. कदाचित AI हाच तुमचा कॉम्पिटिटर असेल पुढं जाऊन, तर त्यालाही घाबरू नका आणि रेडी व्हा. आणि
जे काय करायचं आहे ते करायचं आहे आणि ते करावंच लागणार आहे, कारण हा ओघ जो आहे हा मोठा आहे, हा प्रवाह जो आहे हा मोठा आहे. चेंजेस खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेत सगळ्या सेक्टर्समध्ये. त्यामुळं अपडेट ठेवणं आणि आपलं स्वतःचं फ्युचर घडवणं आपल्याच हातात आहे. चला तर मित्रांनो, आता जवळपास 15 मिनिटाचा आपला व्हिडिओ आता 25 मिनिटावर गेला आहे. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण डिस्कशन केलं आहे. अगदी IPL पासून, AI पासून, मान्सूनपासून ते अगदी इंटरनेटच्या पॉझिटिव्हिटीपर्यंत आपलं डिस्कशन झालं आहे. अशाच छान छान गोष्टी, असेच चांगले वीकली ट्रेंड्स मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. निरोप घ्यायची वेळ आली आता. भेटूया आपण पुढच्या रविवारी संडे स्पेशलमध्ये. नमस्कार.